नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आज लय उशिरा व्हिडिओ सुरू केलाय. थोडंसं बाहेर चाललंय. बाहेर कुठं मोबाईल घ्यायला जावं लागलं आहे आज अचानक, कारण त्या दिवशी आर्यनला आणला आणि आलो चल हे आले तर मोबाईल खराब झाला आमचा. व्हिडिओ पण व्यवस्थित मग त्याच्यामध्ये आले नसते, व्हिडिओचे खाडे झाले असते, म्हणजे खराब म्हणजे कोणत्या कामाचं राहिलेलं नाही. आणि एका मोबाईलच्या अजून फक्त 1-2 मोबाईलची गरज आहे, म्हणलं आज जाऊन घेऊन यावे ते. चल आले ते. तर चला पोरांना वगैरे घेऊन चाललोय आणि दाजी पण सगळे काम सोडून आलेत, म्हणले आता चला घेऊन येऊ. मग तुमचं काम सुरळीत चालन म्हणले. चला रे ध्रुव रुद्र, चला लवकर. खरं तर ना हा व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वीचा आहे ताईंनो, पण एडिट करायला वेळ मिळाला नाही आणि जुन्या मोबाईलमध्ये तसाच राहिला. तर मोबाईल घ्यायला गेलो आणि रस्त्यात पाणीपुरीची गाडी दिसली की आपाप त्या गाडीकडं म्हणजे त्या गाडीपाशी जाऊन आपल्याला थांबावं वाटतं किंवा तिकडे आपली ओढ जाते, म्हणजे तिथं आपल्याला जावंच वाटतं, कितीही पोट भरलेला असू किंवा कितीही काय झालेलं असू ना. पाणीपुरीची गाडी एकदा दिसली की विषय खतम, तिथं जावंच लागतंय आणि 1-2 प्लेट खावाच लागतंय. म्हणजे आम्हाला तरी दोघींना असं होतं, कारण शक्यतो आम्ही जास्त बाहेर जात नाही आणि गेलो तर कितीही काही काम असो, किती कुठं चाललेलं असो, हॉस्पिटल असो, दुसरं काही असो, शॉपिंग असो, पण पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आम्ही दोघेही कधीही मागं येत नाही, कारण ते खावंच लागतंय बाबा, नाही तर लय अवघड होतं घरी आल्यावर मग. आणि मेन आमचं आज बाहेर जायचं कारण होतं की एक छान असा मोबाईल घेऊन यायचा, जेणेकरून छान असं तुमच्यापर्यंत रोजचे व्हिडिओ क्लिअर यावं, वेळेवरती यावं. दुसरी एक गोष्ट की लाईव्हला पण थोडासा प्रॉब्लेम होतोय, सारखं सारखं डिस्कनेक्ट होतं किंवा मग थोडंसं ब्लर होतं, काही ना काही इश्यू येतातच. आता नेटवर्क म्हणल्याच्या नंतर कितीही लाखाचा मोबाईल घेतला तरी ते थोडासा इश्यू देणारच. पण कसं आता ह्या ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आम्हाला ॲटलिस्ट 10 ते 12 फोन लागतातच. तर मग जो मेन मोबाईल होता आपला शूटचा, तो मोबाईल थोडासा त्याचं सारखं सारखं मेमरी वगैरे फुल होणं, म्हणजे व्हिडिओ कधी पण शूट घ्यायला लागलं का तो वारंवार फुल व्हायचा आणि त्या गोष्टीला मग माणूस इरिटेट होतं, व्हिडिओ घेऊ वाटत नाही. किंवा मग व्हिडिओ करतानाच जर फुल झाला तर सगळी त्याची परत मेमरी सगळी क्लीन करा, परत शूट करा, म्हणजे असे प्रकार भरपूर व्हायचे आम्हाला. तर मग बरंचसं आमचं चाललं होतं की आर्यन म्हणायचं सॅमसंगचा घ्या, मग कोणी काय सजेस्ट करत होतं आणि आमच्या डोक्यात जो होता तोच आम्ही म्हटलं तोच घ्यायचा फायनली, दुसरं काही नको. कारण काही जण म्हणत होते अल्ट्रा पण घ्या, झूमिंग वगैरे त्याच्यामध्ये छान आहे, पण म्हटलं नको. जो आपण पहिला आपल्याला ज्याचा अनुभव आहे किंवा मग म्हणजे शक्यतो आम्हाला मेमरी जास्त पाहिजे होती, तो मोबाईल आम्ही शोधत होतो. म्हणलं अगोदर भाजीपाला घ्यावा, कारण इथं भाजीपाला फ्रेश मिळतो. आणि तुमच्या दाजीला आम्ही घेतलेला भाजीपाला कवा पटायचा नाही, त्यांच्या हाताने स्वतःने एक वांगे घेतले तर म्हणले हे ठेवून द्या, दुसरे घ्या, हे नका घेऊ ते नका घेऊ. आम्ही घेतलेलं काढत होते आणि तेच घेत होते त्यांच्या हाताने, कारण एवढ्यात जसं ते रिटायर्ड होऊन आले तसं सगळा भाजीपाला तेच घेऊन येतात. आम्ही काही जात नाही, बल्कि ज्यावेळेस आम्ही घरी होतो त्यावेळेस मग आम्ही दोघीच जायचं हप्त्यातनं एकदा आणि सगळा भाजीपाला आम्ही घेऊन यायचो हप्त्याभराचा. पण आता तेच आणतात, त्याच्यामुळे त्यांना आम्ही घेतलेला अजिबात आवडत नाही. स्वतः निवडून भाजीपाला ते घेत असतात त्यांच्या हातानेच. म्हणजे त्यांचं सगळं जास्तीत जास्त लक्ष भाजीपाला घ्यायला गेल्याच्या नंतर गावरान गोष्टींकडे असतं, जे हायब्रिड असतात त्याच्याकडे नसतं, ते घेत नाहीत ते. आता हे काळं काहीतरी होतं, मी तर म्हणजे बाजारात बऱ्याच वेळा पाहिलं काय ते, पण मी कधी ते घेतलं नाही, ना घरात आलं ना खाल्लं. म्हणजे असं तर पाहत होते मी जस्ट ते काय आहे काय नाही, त्याचं काय भाजी होती काय होते, काय शिंगाडा का काय म्हणतात त्याला, मला पण एवढं माहिती नाही. पण बाजारामध्ये सध्या भरपूर असं विकायला येत आहे. तर मस्त हे सगळं भाजीचंच इथं मंडई आहे, सगळा भाजीपाला हिरवा इथं संध्याकाळी लागतो. आणि स्वातीचं काही इकडं फळं घ्यायचं काम चाललं होतं, तिला म्हटलं तू बाकीचं घेऊस तर तिकडं गेले आणि सोललेला हरभरा घेऊन आले. आता इथे एक ताई कौट घेत होत्या, 20 रुपयाला एक कौट. ताई ना आमच्या तिथं झाड आहे पहा, त्या झाडाखाली म्हणजे इतका कवठांचा सडा असतो, अक्षरशः कुणी खात पण नाही. आता आम्ही कधीतरी म्हणजे आणत असतो, खाऊ वाटला की तिकडून घेऊन येतो, मस्त गुळबिळ कालून थोडा वेळ त्याला मुरू देतो, चटणी करतो, असे वेगवेगळे पदार्थ कवठाचे आम्ही करून खातो. पण आता शहराने हेच एक हे असतं की अशा काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला गोष्टींचा आस्वाद घेता येत नाही, किंवा घ्यायचा जरी म्हणला तरी विकत घेऊन खावं लागतं. आणि शेवटी फ्रेश ते फ्रेशच आपल्या शेतातनं किंवा आपल्या तिथून तोडून आणलेलं असं असतं. तर चला असो, भेटतंय, जवळ आहे झाड म्हणून मी आता पाहिलं तिथं की बापरे 20 रुपयाला एक कौट, छोटा आणि मोठा 25 रुपयाला असं तिथं विक्रीसाठी होतं. पण चला असो, आता कुणीतरी शेतकऱ्यांनीच ते आणून विकलेले असणार येतं जवळपास झाडं असलं तर, आणि मग त्याला पण बिचारायला 4 पैसे त्याच्यापासून मिळाले असतील. तर सगळा भाजीपाला आम्ही इथं घेतला आणि म्हणलं चला मग आता पहिले मोबाईल घ्यायला जावं. आता मोबाईल घ्यायला रात्रीचं गेलं की ध्रुवला त्यांना घरी ठेवायची भीती वाटते. अक्का होते त्यावेळेस काय नव्हतं वाटत, आम्ही ठेवून जायचो. पण आता संघ घेऊन येतो ध्रुवाला आणि रुद्रला, कारण ते दोघं भांडतात, आर्यनचं काही नाही.
मग संघ आणावं लागतं. त्या दिवशी पण मोबाईलच्या शॉपमध्ये आणलं की रुसला होता, आज पण रुसत होता, पण आज जरा जास्त नाही, आज जरा शांत झाला, गप्प बसला. आज नाही त्या दिवशी लय नाटक केलं, म्हणायचं मलाच घ्यायचा फोन, मलाच घ्यायचा, पण आज जरा त्याला समजावून शांत केलं. आणि राजू सुट्टीवर आले तर त्यांनी टॅब आणलेला आहे एक, तर त्याच्यामुळे मग तो टॅब त्याला वाटतं माझाच आहे, त्याच्यामध्येच थोडंसं गेम वगैरे खेळतो, कार्टून वगैरे बघतो. मुलांचं आजकाल लय अवघड झालंय सगळं, ऑनलाईनच काय असेल ते, त्याच्यामुळे एक टॅब मुलांना अभ्यासासाठी तरी द्यावंच लागतं. पण छोटे असतील तर, आता रुद्रला आणि ध्रुवला तर नाही दिलेला, पण आर्यनचं त्याचं ते कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये, त्याचं मोबाईलमध्ये असं थोडंसं चालू असतं. तर बराच वेळ आमचं चाललं होतं की कुठला घ्यावा. मेन इश्यू आमचा होता मेमरीचा. तर मग शेवटी फायनल आम्ही 1 TBचाच केला, 17 iPhone 17 Pro Max याचा 1 TBचा. तर म्हणलं तोच बेस्ट राहील आपल्यासाठी, कारण त्याची जी मेमरी आहे, डाटा आहे, तो सारखं हे होणार नाही. तर त्याच्यामध्ये सध्या लेटेस्ट कलर म्हणजे हा होता, म्हणजे हा कलर असल्याशिवाय 17 असं ओळखलाच जात नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मला तर वाटत होतं सिल्वरच घ्यावा, पण हे म्हणले अरे पहिला पण सिल्वरच आहे तुझ्याकडं, आणि ब्लॅक पण आहे एक, थोडासा स्काय ब्लू पण एक आहे, म्हणजे ते तिन्ही पण आयफोनच आहेत. तर त्याच्यामुळे म्हणलं मग चला हाच घेऊन टाकावा, एक थोडासा वेगळा युनिक कलर होऊन जाईल. मग तेच म्हटलं सगळं करून घ्यावं. त्याच्यात ते म्हणतो इन्शुरन्स वगैरे करून घ्या, कारण त्याचं जर गार्ड जर वरचं म्हणजे जे स्क्रीन आहे, डिस्प्ले जर गेला तर जवळजवळ 70-80 हजार रुपये डिस्प्लेलाच लागतील. पण नाही म्हणता असू द्या, आम्ही व्यवस्थित काय असेल ते त्याचं केअर करू, कारण आतापर्यंत कोणताही मोबाईल एवढे वर्ष झाले आम्ही वापरतो, फुटलेला तुटलेला नाहीये. फोन तू मोठा झाल्या कोण आणशील सांग. इकडे बघा, इथं आईस्क्रीमची शॉप आहे. आईस्क्रीमची शॉप दिसते आम्हाला, पण तू मोठा झाल्यावर कुठून फोन आणशील? त्याला आज पण फोन घ्यायचा होता ताईनं, आज फुगला होता तो पावासारखा फुगतो नुसतं मोबाईलच्या शॉप मध्ये गेल्यावर, लगेच एरंडी सारखा फुगतो. त्या दिवशी बी आज बी हा तो काय म्हणला ऐकलं का, मी मोठा झाल्यावर मी जर फोन घेतला ना तर मी तुम्हाला हातात सुद्धा घेऊन देणार नाही. मला म्हणतोय मी दे ना, आम्ही नाही घेऊन दिले तर कुठून आणशील तू कुठून आणशील फोन मोठ्या झाल्या? आम्ही नाही घेऊन देणार तुला मोठा झाल्यावर पण. होय नोकरी करेन. नोकरी? कोण देईन तुला नोकरी? विचारून कोणा सांगणार? कशी करशील नोकरी? कोणती करशील रे? काम करण्यावाली नोकरी. काम करने वाली नोकरी, काय लेकिन काम? कोणती? काय काम काय? हं? का तसं काय नोकरी करायची तुला सांग? मिस्त्री नाही तर मी ना मॅनेजर आईस्क्रीमच्या दुकानात मॅनेजर होतो. नाही दिवसभर गटा आईस्क्रीम खायला. होय काय व्हायचं तुला सांग? मोठा झाल्यावर हा पण देशील का नाही तू फोन? तुला घेतला आमच्या हातात आईस्क्रीम. अरे बम्मा आईस्क्रीम आहे. चला घ्या. आमची व्हेरायटी द्या बघ दुसरी. ज्याला जे पाहिजे ते घ्या. स्वती एवढे पिस्ता स्वतः कॉर्नेटो घे कोणती घे. कॉर्नेटो तुम्हाला कोणती देऊ? कॉर्नेटोस ओ पिस्ता. स्वती तुला दोन आईस्क्रीम नाही घ्यायची आता. नका दोन आईस्क्रीम. दोन नाही भाऊ, बाकीच्या मला आहेत एवढे सगळ्या. हा